हॅलो, हाय, नमस्कार. वेलकम बॅक टू माय चॅनल. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आता कसं होतंय माहिती आहे का, काम पण करायचं आहे. आता नवीन वर्ष आहे, नवीन वर्षात काहीतरी संकल्प पण करायचा आहे. काम काम पण करायचं आहे, सगळ्या गोष्टी करायच्यात. पण मुलगा छोटा असल्यामुळं आणि अजून एक मोठा मुलगा सांभाळायला दुसरं कोण नसल्यामुळं ना सगळ्या गोष्टी म्हणजे थोड्याशा लेट होत जात आहेत. आणि करायचं म्हणलं तरी कधी मुलगा छोटा आजारी पडला वगैरे तरी पण त्याच्याकडे लक्ष द्यावं लागतं, मोठ्याकडे लक्ष द्यावं लागतं, त्याचा अभ्यास वगैरे थोडाफार घ्यावा लागतो. पण काहीतरी करण्याची जिद्द किंवा काहीतरी काम मला करायचंच आहे आणि मी शांत नाही बसू शकत असे एक मनात जिद्द आहे किंवा अशा गोष्टी सगळ्या आहेत. पण करायचं म्हणलं ना इतका प्रॉब्लेम येतो ना, तुम्हाला सांगते. छोटा आहे तो, मध्ये मध्ये व्हिडिओ काढताना सुद्धा तो मध्ये मध्ये रडत असतो. नंतर सगळ्याच गोष्टींमध्ये मोठा असतो घरी, त्याला पण द्यावं लागतं खायलाही सगळं. तो पण मध्ये मध्ये येतो. मोठा म्हणजे इतका काय तो मोठा नाही आहे, त्यामुळं तो पण जरा मस्तीखोरच आहे. त्याच्यामुळं मुलं दोन दोन असल्यामुळं पण सगळी भरपूर काय करायची इच्छा आहे बरं का. पण ह्या सगळ्या अडचणींमुळं ना करता येत नाही. आता दिवसभर मला छोट्याच मुलाकडे, कारण माझा छोटा मुलगा अजिबात दिवसभर झोपत नाही आणि मोठा पण झोपत नाही. त्यामुळं ना दोघांकडे पण मला लक्ष द्यावं लागतं. त्यातनं पण व्हिडिओसाठी मला वेळ काढावा लागतो. आणखी माझं मशीनचं पण काम म्हणजे सिलाई मशीनचं पण काम चालू असते. नंतर सध्या आता मी चालू केलेलं आहे मॅट रांगोळीचं. तर मॅट रांगोळीचं सुद्धा माझ्या म्हणजे त्याचं पण काम चालू असतंय. आणि एकट्या माणसाने करायचं किती असा हा प्रश्न आहे. पण खरं तर म्हणतात ना, कष्ट केल्याशिवाय तुम्हाला काहीही भेटत नाही. तुमच्या वाईट वेळेमध्ये किंवा म्हणतात ना वाईट काळ कितीही आला ना तरी पण कष्ट करायचं थांबवायचं नाही. जेवढं तुम्ही कष्ट करचाल ना सुरुवातीला आणि जेवढा तुमचा प्रवास खडतर असेल ना तितकंच यश तुम्हाला पुढं चांगलं भेटतं. तर हे तर तितकंच खरं आहे. पण आता तुम्हाला सांगते, व्हिडिओ काढायचं म्हणलं ना, किती पण घरातलं आवर सगळं आवरलं ना तरी पण मुलं आहेत वगैरे, त्यामुळे तर त्यांच्याकडे पण लक्ष द्यावं लागतं. आता मी तुम्हाला दाखवते की मी दोनच व्हिडिओ काढले इंस्टाग्रामला टाकायला आणि यूट्यूबला पण आपल्या शॉर्टमध्ये तुम्हाला ते व्हिडिओ बघायला मिळतील. पण इतका पसारा लगेच होऊन जातो आणि मग छोटा रडायला लागला की तो पसारा पण तसाच राहून जातो. आणि सगळ्याच गोष्टी म्हणजे एकट्याने मॅनेज करायच्या म्हणलं की मग इतकं जास्त म्हणजे त्रास होतो आणि इतकं जास्त अंगावर येतं ना, अंगावर पडल्यासारखं होतं ना सगळं. आणि बारका पण आता सतत चळवळ करायला लागलाय. तो पण आता 8 महिन्याचा झाला म्हणजे त्याला तो पण रांगायच्या आता ह्याच्यातच आहे, तो रांगायच्या टप्प्यातच आलाय तो. सगळं उचलून आता तो सरकतो, पण रांगल तो आता थोड्या दिवसांनी. तर मग त्याच्याकडे पण लक्ष ठेवावं लागतं. आणि त्यात बेडवर वगैरे बसवलेला असला तर मग तो पडायची वगैरे पण भीती असते, तो पडल ही, त्याच्यावर लक्ष ठेवावं लागतं. त्याला समोर बसवूनच मला व्हिडिओ काढावं लागतात. त्यातनं तो रडायला लागला, काय झालं हे, तरी मग मला त्याला सगळं काम हातातलं सोडून त्याला घ्यावा लागतो. तर आता असं झालं की आता फक्त खूप दिवसातून म्हणजे माझ्याकडे पाहुणे पण आले होते. तर ते व्हिडिओ तुम्हाला नंतर बघायला मिळतील, कारण ते मला एडिट करायचे राहिलेत. आणि घरात पाहुणे असल्यानंतर तुम्हाला तर माहीतच आहे किती गोंधळ होतो आणि किती भरपूर अडचणी येतात वगैरे. त्यामुळे त्याच्या ह्याच्यातून मी व्हिडिओ काढल्यात पण मला एडिट करायला टाईम नव्हता. नंतर आम्ही अचानकमध्ये गावाला पण गेलो आणि अचानकपणे गावाला गेल्यामुळं ना ते व्हिडिओ राहिलेत टाकायचे. आणि कारण त्याला काय होतं माहिती आहे का, लॉंग व्हिडिओ टाकायचे म्हणलं ना की त्याला इंटरनेट कनेक्शन चांगलं पाहिजे असतं. हा बघा आला टप्पुकला. तर त्याला इंटरनेट कनेक्शन चांगलं पाहिजे असतं आणि आमच्या गावाला अजिबात रेंज नाही आहे. त्यामुळे सगळे व्हिडिओ राहिलेले आहेत. तर आता नवीन वर्षाचं चला काहीतरी म्हणलं व्यवस्थित एखादा चांगला व्हिडिओ बनवून आपण आधी तो अपलोड करूया आणि नंतर जुने व्हिडिओ टाकूया. आत्ता व्हिडिओ बघा असं होतं ना, काहीतरी करायला घेतलं की लगेच आता व्हिडिओ काढायला घेतलाय पण कचऱ्याची गाडी आली नेमकी. पण तरी पण चला थोडक्यात आटपते व्हिडिओ. आता बारका पण जरा वेळ झाला खेळतोय. म्हणजे त्याला कसं समोरच माणूस लागतं. इकडं तिकडं गेलेला माणूस अजिबात त्याला म्हणजे तो लगेच रडायला लागतो इकडे तिकडे गेलं की. तर चला मी तुम्हाला म्हणजे किती पसारा होतो काय होतं ते थोडक्यात मी तुम्हाला दाखवते. आता घरातली तर कामं सगळी बऱ्यापैकी आवरून झालेत, फक्त भांडी राहिलेत. आणि आज कचऱ्याची गाडी सकाळीच येते पण आज दुपारी आले. ठीक आहे, काय हरकत नाही. आता तुम्हाला मी दाखवते. फक्त 2च व्हिडिओ शूट केलेत, त्याच्यात पण माझा बरोबर 1 तासाच्या वर वेळ गेलेला आहे. कारण पोरगं बघत बघत सगळं करत करत आणि पसारा लगेचच बेडवर इतका होऊन जातो ना. तर अजून मला 1-2 व्हिडिओ बनवायच्यात. पण त्याच्या अगोदरच म्हणलं हा लॉंग व्हिडिओ बनवून घेते.
तो आहे थोडासा खेळतोय, शांत आहे तोपर्यंत. एकदा जर तो रडायला लागला तर मग त्यालाच घ्यावं लागेल म्हणून. तर तुम्हाला मी दाखवते आता पसारा कसा होतं काय किंवा कसं असतं ही. आता हा बघा, हा तर आहेच काकालाच, तो तर काय प्रश्नच नाही आहे. हे बघा, ती मिशोवरनं मी ऑर्डर केली होती ती एक साडी. तिचा सेपरेट व्हिडिओ तुम्हाला येईल, तर नक्कीच येईल. हे मॅट रांगोळीचा तो पण एक व्हिडिओ आता संक्रांतीला हळदी कुंकाच्या ह्याच्यासाठी बनवलेला आहे. आणि ते निम्मी राहिलेले डिझाईन फक्त बाजूनी लावायचे राहिलेले आहेत, ते पण छोटे मोठ्यातली डिझाईन आहे ती राहिलेली आहे. आता असा बॅकनं व्हिडिओ काढायला गेलं की हा लगेच मोबाईलवर हाणून ना व्हिडिओ बंद करायला हे करतोय. तर असं आहे, पोरांमधून वगैरे थोडासा वेळ काढत काढत सगळंच करायचंय. पण हळूहळू करायला दररोज काय करायला जमणार नाही. आणि तुम्हाला म्हणजे आपले व्हिडिओ बघा, आवडले तर शेअर करा, नंतर व्हिडिओ पूर्ण बघा, पण नक्की व्हिडिओ पूर्ण बघा, तेवढाच तुमचा सपोर्ट मिळतोय. आणि आत्तापर्यंत बऱ्याच चांगल्यापैकी सपोर्ट मिळालेला आहे बरं का. आणि चला, आता कचऱ्याची गाडी आली त्यामुळे कचरा अगोदर टाकून यावं लागेल. तर आपले व्हिडिओ दररोज आपल्या चॅनलवर पडत राहतील. कधी एका दिवशी नाही पडला तर काहीतरी तशीच मोठी अडचण आली असेल, त्यामुळं व्हिडिओ येणार नाही. तर चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमची साथ कायमची तुमची साथ राहू द्या. आणि जास्तीत जास्त लोकांनी म्हणजे जास्तीत जास्त सपोर्ट करा. कारण सगळ्या गोष्टी म्हणजे खरंच मॅनेज करणं हे शक्य नाही बरं का, पण तरी पण मॅनेज करते. तर असं वाईट कमेंट वगैरे किंवा असं काही करू नका. कारण तुमच्या म्हणजे त्या कमेंटमुळं तर आम्हाला मोटिवेशन जास्त मिळतं तुमच्या. आमचं कष्ट जरी असलं तरी तुमचं पण थोडंसं काहीतरी योगदान असतंय आणि त्याच्यातून आम्ही सगळ्या गोष्टी मॅनेज करायला बघतो. तर चला, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.